बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजावे याकरिता माध्यमिक विद्यालयाला स्वर्गीय संतोष देशमुख यांचे नाव देणार असल्याची घोषणा नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळा बांगर यांनी केली आहे। याच महाविद्यालयाच्या आवारात संतोष देशमुख यांचा पुतळा देखील उभारणार असून या महाविद्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन आणि पुतळ्याचे अनावरण देशमुख कुटुंबियांच्या उपस्थितीमध्ये येत्या काही दिवसात करणार असल्याचं बाळा बांगर यांनी सांगितलंय। नवनिर्माण प्रसारक मंडळाचा अध्यक्ष नात्याने मी असा निर्णय घेतलेला आहे की स्वर्गवासी संतोष अण्णा देशमुख यांचं नाव नवनिर्माण शिक्षण संस्थेमधील एका शाळेला, माध्यमिक शाळेला 5वी ते 10वी असणाऱ्या शाळेला संतोष अण्णा देशमुख यांचं नाव द्यायचं व त्या शाळेपुढं संतोष अण्णा देशमुख यांचा एक पुतळा उभारण्यात येणार व शाळेची इमारत व शाळा सुरू झाल्यानंतर शाळेची नूतन इमारत उभारणी केल्यानंतर देशमुख कुटुंब व धनंजय भैया देशमुख यांच्या हस्ते नामकरण सोहळा व त्या शाळेचा शुभारंभ होईल। चांगला संकल्प त्यांनी केलेला आहे, परंतु जे काही आपला उर्वरित राहिलेला लढा आहे, जे ह्या मारेकऱ्यांना आपल्याला फाशीची शिक्षा होईपर्यंत थांबायचं नाही किंवा ज्या प्रवृत्ती आहेत ह्या सगळ्या संपवल्याशिवाय ते पण संविधानिक मार्गाने एकदम चांगल्या पद्धतीनं ह्यांच्या जे आसुरी विचार आहेत ह्यांचे किंवा ज्या आसुरी वृत्ती आहेत यांच्या वृत्तीचा विचार आपण न करता आपण कसं कायद्यावर विश्वास ठेवून जे काही सिस्टीम आहे, ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री साहेबांनी जे शब्द दिलेले आहेत, ज्या यंत्रणा राबवलेल्या आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवून हा लढा आपल्याला पहिलं कडीला न्यायचा आहे। मग सगळ्या ज्या गोष्टी आहेत संतोष अण्णा देशमुख यांचे जे काही स्वप्न होते किंवा जे काही त्यांचे विचार होते हे प्रामुख्याने आपल्याला समोर आणायचे आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।